नमस्कार लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजना संदर्भात मोठी खुशखबर समोर येत आहे। जे लाभार्थी अपात्र ठरले होते त्यांना पुन्हा 1,500 रुपये मिळणार का? सरकारकडून नवीन निर्णय घेण्याची शक्यता आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अपात्र बहिणींना पुन्हा पैसे मिळणार का? नवीन GR किंवा अपडेट काय आहे? पात्रता आणि नियम बदलणार आहेत का? अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू होणार का? व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवा। चला तर आपण सरकारकडून कोणती अशी महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहेत, थोडक्यात आपण समजून घेऊया। ग्रामीण भागातील महिलांच्या घरगुती अर्थकारणावर या निर्णयाचा मोठा परिणाम होणार असून अन्य कारणापणे वगळलेल्या महिलांसाठी पुन्हा अपील करण्याची संधी मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे शासनाकडून। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पडताळणी प्रक्रियेनंतर तब्बल 54 लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आल्याने राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। या निर्णयामुळे संबंधित महिलांना दर महिन्याला मिळणारा जो 1,500 रुपयांचा आर्थिक लाभ तात्काळ थांबवणार असून लाखो कुटुंबांच्या मासिक अर्थकारणावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सामाजिक आणि राजकीय पातळीवरील त्याचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे दिसत आहेत। महायुती सरकारने जून 2024 मध्ये सुरू केलेल्या या योजनेचा उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील महिलांना थेट आर्थिक सहाय्य देऊन त्यांचे सक्षमीकरण करणे हा होता। त्यानुसार सुरुवातीपासूनच या योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद देखील मिळाला होता, पण प्रारंभी 2,47,00,000 महिलांनी नोंदणी केली होती। छाननीनंतर लाभार्थ्यांचा आकडा 2,43,00,000 आला। मात्र प्रत्यक्ष लाभ देण्यापूर्वी शासनाने eKYC आणि इतर निकषांच्या आधारे सखोल तपासणी सुरू केली। त्यानंतर पात्र लाभार्थ्यांची संख्या घटत जाऊन 1,89,00,000 स्थिरावली। या संपूर्ण प्रक्रियेत अनेक विसंगती उघडकीस आल्या। शासनाच्या प्राथमिक अहवालानुसार अनेक महिलांनी चुकीची माहिती देऊन योजनेचा लाभ घेतल्याचे आढळले। काहींनी स्वतःला गैरसरकारी कर्मचारी दाखवले, तर प्रत्यक्षात त्या सरकारी सेवेत कार्यरत असल्याचे देखील निष्पन्न झाले। काही प्रकरणांमध्ये कुटुंबातील उत्पन्न निकषांपेक्षा जास्त असतानाही अर्ज मंजूर झाल्याचे दिसून आले। सर्वात गंभीर बाब म्हणजे काही ठिकाणी पुरुषांनी महिलांच्या नावाने नोंदणी करून लाभ घेतल्याचे देखील उघडकीस आले। या सर्व बाबी लक्षात घेता शासनाने कठोर पावले उचलण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला। eKYC प्रक्रियेचा या संपूर्ण घडामोडीत महत्त्वाचा वाटा राहिला। मार्च अखेरपर्यंत 68 लाख लाभार्थी महिलांना अपात्र ठरवण्यात आले होते। मात्र शासनाने दिलेल्या मुदतीत एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणावर महिलांनी आपली कागदपत्रे अद्ययावत केली। सुमारे 14 लाख महिलांनी eKYC पूर्ण करून आपण पात्र असल्याचे सिद्ध करून दाखवले। यामुळे अपात्रांची संख्या काही प्रमाणात घटून 54 लाखांवर आली। तरी देखील हा आकडा लक्षणीय असल्याने प्रशासनासमोर एक मोठे आव्हानच उभे राहिले आहे। लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्याच्या निर्णयाचा थेट परिणाम ग्रामीण आणि निम्न उत्पन्न गटातील महिलांवर होणार असल्याचे स्पष्ट होत आहे। अनेक महिलांनी दरमहा 1,500 रुपयांच्या सहाय्यावर घर खर्चाचा काही भाग सांभाळण्यास सुरुवात केली होती। गॅस, अन्नधान्य, मुलांचे शिक्षण आणि इतर गरजांसाठी या पैशाचा निधी उपयोग केला जात होता। त्यामुळे हा लाभ अचानक बंद झाल्याने त्यांच्या आर्थिक नियोजनावर परिणाम होणार आहे। काही ठिकाणी महिलांनी नाराजी देखील व्यक्त करीत स्थानिक प्रशासनाकडे तक्रार करण्यास देखील सुरुवात केली आहे। राजकीय स्तरावरही या निर्णयाचे परिणाम दिसून येण्याची शक्यता आहे। या विरोधात पक्षांनी या मुद्द्यावर सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली असून मात्र लाभार्थ्यांनाही अन्यायाने वगळले जात असल्याचा आरोप केला जात आहे। तर दुसरीकडे शासनाचे म्हणणे आहे की लाडकी बहीण योजना पारदर्शक आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत मर्यादित ठेवण्यासाठी ही कारवाई आवश्यक होती। या दरम्यान अपात्र ठरलेल्या महिलांसाठी पुन्हा एकदा अपील करण्याची संधी उपलब्ध करून देण्याबाबत शासन स्तरावर हालचाली सुरू असल्याची माहिती देखील समोर येत आहे। अनेक महिलांकडून चुकीची नोंद किंवा तांत्रिक त्रुटीमुळे अपात्र ठरवण्यात आल्याच्या तक्रारी येत असल्याने पुन्हा पडताळणीची गरज अधोरेखित होत आहे। अपील प्रक्रियेद्वारे संबंधितांना आवश्यक कागदपत्रे सादर करून आपली पात्रता सिद्ध करण्याची संधी देखील दिली जाऊ शकते। तथापि या संदर्भात अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही। संदर्भात GR देखील तसं आतापर्यंत निर्गमित झालेलं नाही। तर प्रशासनातील सूत्रांच्या माहितीनुसार अपील प्रक्रियेचे स्वरूप, कालमर्यादा आणि निकष याबाबत लवकरच निर्णय घेतला जाऊ शकणार आहे। तशी महत्त्वाची अपडेट देखील आपल्याला या चॅनलवरती पाहायला भेटेलच। तर लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, कारण येणारी पुढील माहिती तुम्हाला या चॅनलवरती वेळोवेळी भेटत राहतील। चला भेटूया पुन्हा नवीन अशाच अपडेटमध्ये। धन्यवाद।